नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध, समज गैरसमज या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर चेतन म्हस्के हे पुण्यातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरेक्टल सर्जन म्हणून ओळखले जातात. डॉक्टर म्हस्के यांनी आपलं MS हे शिक्षण पुण्यातील BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमधून 2007 मध्ये पूर्ण केले. तेव्हापासून ते पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरात प्रॅक्टिस करत आहेत. 2012 मध्ये त्यांनी डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड याचे मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचा मान मिळवला. उत्तम सेवा समाजातल्या तळागाळातल्या लोकांपासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वांना परवडतील अशा स्वरूपात देण्यासाठी हॉस्पिटल सुरू केले. डॉक्टर चेतन यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे डॉक्टर चेतन हे पूना सर्जिकल सोसायटी चे सेक्रेटरी तसेच असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे याचे सेक्रेटरी म्हणून कार्यभार पाहत आहेत. सरांचे खूप सारे पेपर्स, आर्टिकल्स आणि प्रेझेंटेशन, कॉन्फरन्सेस वेगळ्या पेपर, ईमेलद्वारे प्रकाशित होत असतात. सन 2019 मध्ये त्यांना इमर्जिंग आयकॉन ऑफ पुणे 2019 हा मानाचा किताब मिळाला होता. सरांचे हॉस्पिटल NABH आणि ISO तर्फे नामांकन मिळालेले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स सर्जिकल ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या सामग्री, उदाहरणार्थ लेझर, हार्मोनिक, वेसल सीलर इत्यादी सामग्री आहेत. पोटातील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि पाइल्स या आजारामध्ये सरांचा स्पेशल इंटरेस्ट आहे. सरांचे हॉस्पिटल हडपसर मधील पहिले लेझर सेंटर म्हणून ओळखले जाते. 2012 पासून सर मूळव्याध आणि लेझर स्टेपलर ही ट्रीटमेंट देखील करतात. तर आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध, समज आणि गैरसमज या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर चेतन म्हस्के सर. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. सर, आपण सुरुवात करूया की मूळव्याध म्हणजे नेमकं काय, आधी ते सगळं आम्हाला आमच्या प्रेक्षकांना समजून सांगा. सर्वप्रथम साम टीव्हीचे आभार. मूळव्याध या विषयी खूप जणांनी बोललं गेलेलं आहे. खूप कॉमन असा आजार आहे. हो. पण तरी पण या आजाराविषयी भरपूर सारे मिसकन्सेप्शन्स आहेत. त्यामुळे भरपूर मिसडायग्नोसिस आणि मिसट्रीटमेंट भरपूर होत आहेत. मूळव्याध म्हणताना कुठल्याही जागेच्या, त्या जागेच्या कुठल्याही व्याधीला आपले लोक मूळव्याध म्हणून संबोधन करतात. मग ते पोट दुखी असो, संडासला कडक झाली असो, तिथे चीर पडलेली असो, किंवा साईडला एक बारकं भगेंदासारखं तोंड आलं असो, सगळ्यांना मूळव्याध म्हणून संबोधलं जातं. पण मूळव्याध तसा नसतो. मूळव्याध ही वेगळी कन्सेप्टच आहे. प्रत्येक पुरुष, स्त्री लहानपणापासून, जन्मापासून आपल्याला आतमध्ये कुशन दिलेलं आहे. या कुशन रक्तवाहिन्यांचं कुशन आहे. या कुशनलाच आपण त्रास झाला की हे जे कुशन आहे हे खाली लूज पडतं आणि मग ते कुथायला लागल्यानंतर हे रक्तवाहिन्यांचं कुशन जे देवाने दिलेलं आहे, आपण उभं असतो, खोकतो, तेव्हा संडास किंवा आतलं पाणी बाहेर पडू नये म्हणून हे कुशन दिलेलं असतं. तर हे कुशन जेव्हा लूज पडतं आणि त्याबरोबरची गादी जेव्हा हलते, तेव्हा त्याला आपण मूळव्याध असं म्हणतो. आता मूळव्याध समजून घेण्यापूर्वी त्याची रचना कशी आहे, कारण मूळव्याध हा नुसतं सांगितलं आणि जर नुसतंच त्रासावरून विचार केला तर त्याच्या भरपूर चुकीच्या धारणा होतात. त्यामुळे आपण ह्या मूळव्याध कशामुळे होतो ह्याचा थोडासा अभ्यास केला तर याचा होणारे विकार आणि त्याची ट्रीटमेंट जी वेगळी आहे ती आपल्याला कळते. तर हे व्हॅस्क्युलर कुशन जे आहे हे प्रत्येकाच्या संडासच्या जागेमध्ये असतं. त्याला एक बारका एक मसल असतो, त्या मसलने ते सपोर्ट केलेलं असतं. जवळपास 3/4 म्हणजे 90% ॲडल्ट जो आपला मेन वर्ग आहे तो या आजाराने केव्हा ना केव्हा तरी व्याधीत होणार आहे. म्हणजे जी आपली मेन भारताची किंवा आपली देशाची जी मेन काम करणारी जी पिढी आहे तीच या आजाराने सफर होणार आहे. त्यामुळे ह्या आजाराला फार महत्त्व आहे. हा आजार समजून घेताना फार नॅचरली आपल्या आतमध्ये एक डेंटेट लाईन नावाची एक लाईन असते. ही लाईन का महत्त्वाची आहे, मी डिटेल जाण्याचं कारण काय आहे, कारण ही लाईनच्या आधारे ट्रीटमेंट आणि आजार फरक पडतो. जेव्हा कुठलाही मूळव्याध या डेंटेट लाईनच्या खाली असतो तेव्हा त्याला मी एक्सटर्नल म्हणजे बाहेरचा दिसणारा मूळव्याध म्हणतो. आणि जेव्हा हाच मूळव्याध किंवा हाच व्याधी या डेंटेट लाईनच्या वरच्या भागाला सुरू होते तेव्हा त्याला आपण इंटरनल हिमोरॉइड असं म्हणतो. बऱ्याच वेळा पेशंट आमच्याकडे येतो, म्हणतो की सर मला आधी काहीच त्रास नव्हता, अचानक हा त्रास व्हायला लागलेला आहे. असं कसं? कारण जवळपास 40% रुग्ण या मूळव्याधचे विदाऊट काही सिम्पटम म्हणजे असिम्प्टोमॅटिक असतात. आणि जेव्हा ते येतात तेव्हा ऑलरेडी खूप दिवस, खूप वेळ लागल्यामुळे
त्याचा त्रास होऊन गेलेला असतो. तर हे मूळव्याध समजून घेताना आणि ट्रीटमेंट समजून घेताना हा इंटरनल मूळव्याध आहे का एक्सटर्नल मूळव्याध आहे, मग त्यानुसार ट्रीटमेंट आणि बाकीच्या गोष्टी फरक पडतात. अगदी सर, पण नेमकी या मूळव्याध होण्याची कारणे काय असतात? कशामुळे मूळव्याध होतो? मूळव्याधाची कारणं आता बऱ्याच जणांना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक जण पेशंट आला की आम्हाला एकच वाक्य म्हणतो की सर मी नॉनव्हेज खात नाहीये, मग ते मला मूळव्याध झाला. तशा बऱ्याच चुकीच्या धारणा आहेत पेशंटच्या मनामध्ये. सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे आहे बद्धकोष्ठता, म्हणजे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन बऱ्याच प्रकारचं असतं, म्हणजे 3 प्रकारे आपण कॉन्स्टिपेशन म्हणू शकतो. त्याची व्याख्या जर म्हणायला गेलो कॉन्स्टिपेशनची, तर पाश्चिमात्य देशाने वेगळी व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या आपल्या भारतीय पब्लिकला, भारतीय संस्कृतीला लागू होत नाही. भारताच्या मते, भारतीय नागरिकांच्या विचाराने केला तर दररोज पोट साफ न होणे, एकदा संडासला गेल्यानंतर परत परत जावंसं वाटणे, कुथावं लागणे, खूप वेळ संडासला बसावं लागणे, संडास कडक होणे, खडा होणे, या सगळ्यांना आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणू शकतो. कारणं म्हणाल तर बरीच कारणं आहेत. सर्वात कॉमन येणारी कारणं म्हणजे IBS, ज्यामध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणतो. त्यामध्ये आपल्या पोटातली आतड्यांची गती मंदावते किंवा तीव्र होते. जेव्हा ती मंदावते तेव्हा बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास जास्त जाणवतो. दुसरा प्रकार आहे तो त्याला म्हणतो आपण ODS, म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह डिफिकेशन सिंड्रोम. यामध्ये संडासच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. संडास करताना जी वॉल जी ओपन व्हायला पाहिजे आणि जी संडास नॉर्मली मोकळी व्हायला पाहिजे, ती वॉल झाल्यामुळे संडास जाताना अडथळा तयार होतो. त्याला म्हणतो आपण ODS, त्यामुळे होणारं बद्धकोष्ठता. आणि तिसरं जी फार कॉमनली आहे त्याला म्हणतो आपण ॲक्यूट कॉन्स्टिपेशन, म्हणजे काही खाल्लं आहे, काही विशेष गोष्टी झाल्या त्यामुळे बद्धकोष्ठता झाली आहे, किंवा गाठ आहे आतमध्ये, कॅन्सरची गाठ आहे किंवा कुठलीही गाठ आहे, पॉलिप आहे, त्यामुळे आतड्यांना अडथळा झाला आणि मग बद्धकोष्ठता झालेली. तर ही बद्धकोष्ठता कुठल्याही कारणाने जरी असली तर त्याचा परिणाम हा मूळव्याधीवर होऊ शकतो. कारण मला हे यात सांगायचं उद्दिष्ट हाच होता की नुसतं मूळव्याध ट्रीट करणं हा आपलं उद्दिष्ट नसतो. त्यामागचं कारण शोधून ते पण ट्रीट करावं लागतं. अदरवाईज नुसतं आपण मूळव्याध बरा केला आणि हे कारण जर नाही काढलं तरी परत पुनरावृत्ती होऊ शकते. दुसरं कॉमनेस्ट कारण आहे ते म्हणजे चुकीचा आहार. आता आपण जे पाश्चिमात्य लोकांना जी आपण संस्कृती फॉलो करतोय आणि जी भारतीय सकस आहार तो ताट होता, त्यामध्ये चपाती, भाजी, भात, वरण, तूप, लोणचं, चटणी या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर केला जायचा. तर या सकस आहारामुळे बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नव्हता. पण आता ह्या गोष्टी ज्या फास्ट फूड आहे, उशिरा जेवण आहे, बिंज इटिंग आहे, या सगळ्या चुकीच्या पदार्थामुळे पण बद्धकोष्ठता आणि मग त्यामुळे होणारे पाईल्स हे वाढलेलं आहे. तिसरं कॉमन आहे ते म्हणजे फॅमिली हिस्ट्री. म्हणजे अनुवांशिक हा आजार म्हणता येणार नाही, पण आपण एकाच घरात जेवतो, त्यामुळे किचन हे एकच असतं, त्यामुळे किचनमध्ये बनणारं जे जेवण आहे ते सगळे खात असतात. त्यामुळे जर किचनमध्ये ह्या गोष्टींचा मारा जास्त असेल, ज्यामधून बद्धकोष्ठता होईल, तर त्या फॅमिलीमध्ये हा आजार दिसून येतो. चौथं कारण आहे रेग्युलर हेवी लिफ्टिंग विदाऊट एनी सपोर्टेड किंवा विदाऊट एनी प्रॉपर टेक्निक. हे जर केलं तर पोटावरचा ताण वाढतो, कोर प्रेशर वाढतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांवर प्रेशर वाढल्यामुळे रिट्रोग्रेड प्रेशर ते त्या मूळव्याधीवर जातं आणि मग मूळव्याधचा कोंब वाढतात आणि मग हा त्रास वाढतो. पुढचं महत्त्वाचं कारण आणि सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये फार लोकांना हे जाणवलेलं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. घरी बसून असतो, बाहेर कुठे फिरता येत नाही, हालचाल होत नाही. शरीराचं रक्ताभिसरण झालं की हेच रक्त आपल्या आतड्यामधून पण फिरतं. आतड्यामधून फिरलं की मग ती चालना मिळते. झोपलेल्या आतड्या त्या जागा होतात आणि मग ते काम करायला लागतात. पण हे सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे आणि या बिंज इटिंगमुळे खाल्लेलं तसं पचनच होत नाही आणि मग ओबेसिटी, बद्धकोष्ठता आणि मग पाईल्स हा त्रास सुरू होतो. स्मोकिंग आणि अल्कोहोल फारच कॉमनेस्ट कारण आहेत. डिहायड्रेशन होणारं अल्कोहोलमुळे हे सगळ्यात कॉमन कारण आहे अल्कोहोल कल्पित असल्याचं. स्मोकिंग ॲज युजल सर्व मसल्स आणि सर्व गोष्टींना ते काम करणं कमी होतं आणि त्यामुळे ह्या मसल लूज होऊन पाईल्सचा त्रास वाढतो. प्रेग्नंट लेडी किंवा ओबेसिटी असेल तर ह्या गर्भाच्या वजनामुळे जो भार गर्भाचा ते रक्तवाहिन्यावर पडतो, त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये हा मूळव्याध खूप कॉमनली दिसून येतो. बऱ्याच वेळा हा मूळव्याध प्रेग्नन्सी झाल्यानंतर बराही होतो. काही वेळा त्याचे स्किन टॅग राहतात किंवा मग त्याची पुनरावृत्ती होते आणि मग त्या मूळव्याधाला आपल्याला
ट्रीटमेंट करावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं आणि दिसून येणारं कारण म्हणजे स्ट्रेस. यंग जनरेशन, सेडेंटरी लाईफस्टाईल, बिंज इटिंग आणि स्ट्रेस हे सगळं कॉम्प्लिकेशन एकत्र आलं की बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन आणि बाकीचे सर्व विकार त्याला जोडले जातात. तर प्रामुख्याने ह्या पूर्ण मुख्य कारणामुळे मूळव्याध हा उद्भवतो आणि त्रासदायक होतो. अगदी सर, पण नेमकं मूळव्याध झालं आहे हे कसं समजायचं? काय लक्षणे असतात की आपल्याला कळणार की मूळव्याध झालं आहे? मूळव्याधचं लक्षणं आणि त्रास दिसण्यापूर्वी त्याची हिस्ट्री म्हणजे पेशंट आल्यानंतर पेशंटने सांगितलं की तेव्हाच अर्ध्या गोष्टी कळतात की हा मूळव्याध आहे का दुसरा काही आजार आहे ज्याला मूळव्याध म्हणून संबोधलं गेलं आहे. तर आपण हा मूळव्याध मगाशी म्हटल्याप्रमाणे आजार लक्षणं जाणून घेताना पण 2 वेगळ्या प्रकारातील लक्षणं आहेत. त्यामुळे तो जरा सविस्तर अभ्यास केला तर आपल्याला ट्रीटमेंट आणि आमच्या जनतेला पण आपल्या दर्शकांना पण आजार काय आहे नक्की तो कळेल आणि त्याला मुद्दामून मूळव्याध संबोधावं का वेगळं काय ते कळेल. तर सर्वात पहिलं आहे ते म्हणजे इंटरनल हिमोरॅइड्स, म्हणजे जे आतून येणारे जे मूळव्याध आहेत जे डेंटेट लाईनच्या वरून जे येतात आणि त्यांच्यामुळे झालेला हा त्रास आहे त्याची आपण लक्षणं समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात प्रामुख्याने दिसून येणारं लक्षण म्हणजे ब्लिडिंग, संडास करताना होणारी ब्लिडिंग. ह्या ब्लिडिंगला आम्ही पेनलेस ब्लिडिंग असं म्हणतो, की तिथे पेशंटला दुखत नसतं. संडास झाल्यानंतर संडासवर किंवा कमोडवर त्यांना रक्ताचे काही शिंतोडे पडलेले दिसतात. त्याला पेन नसतं म्हणून पहिल्यांदा काही वेळा पेशंट दुर्लक्ष करतात, पण मग जेव्हा हे रिकरंट व्हायला लागतं तेव्हा पेशंट मग ह्यातून पुढे दाखवायला येतो. हे लक्षण जेव्हा बघितलं जातं आणि तेव्हाच ट्रीटमेंट घेतली गेली तर बराच पुढचा त्रास वाचतो. त्यामुळे ब्लिडिंग रेक्टम, पेनलेस ब्लिडिंग हे सर्वात प्रामुख्याने दिसणारं लक्षण आहे. दुसरं आहे रेक्टल फुलनेस, म्हणजे संडासच्या जागेवर काहीतरी भरल्यासारखं वाटणं, काहीतरी गच्च गच्च वाटणं, काहीतरी बाहेर येतंय, कुठला तरी भाग बाहेर येतोय किंवा आपण कशावर तरी बसलोय कंटिन्युअसली, गादीवर बसलं वाटतंय असा जो फील असतो त्याला आपण म्हणतो रेक्टल फुलनेस. हा एक कॉमनली मूळव्याधचं लक्षण आहे जेव्हा हा मूळव्याध खाली यायला लागतो, बाहेर यायला लागतो. पुढचं लक्षण आहे म्युकस डिस्चार्ज, म्हणजे संडास मार्गे किंवा कमोडमध्ये चिकट द्रव्य असं बाहेर येणं. बऱ्याच वेळा जेव्हा हा मूळव्याधचा भाग बाहेर आलेला असतो त्यावर हा म्युकोजा असतो, म्हणजे हे आवरण असतं. त्या आवरणावर एक लेअर असतो, जसं आपल्या आतमध्ये थुंकी असते तशी आतमध्ये पण एक लेअर असते, त्या लेअरला आपण म्युकस म्हणतो. पण हा भाग प्रोलॅप झाल्यामुळे बाहेर आल्यामुळे हा म्युकस मोशनवर यायला लागतो. मूळव्याधमध्ये येणारा म्युकस हा फार छोटा असतो, फार कमी असतो. पण जेव्हा ह्याचा व्याधी त्रास वाढतो, म्हणजे उदाहरणार्थ प्रोक्टायटिस होतो किंवा काही पेशंटला अल्सरेटिव्ह कोलायटिस असतं, तर त्या पेशंटला हा म्युकस आणि रक्तस्राव हा खूप जास्त असतो. युजली हा मोशनच्या नंतर असतो. त्यामुळे हा म्युकस थोडासा कन्फ्युजिंग पेशंटला करू शकतो की हा आम्हाला मूळव्याध आहे का अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे. त्यामुळे हा निदान करून याचं कारण शोधणं गरजेचं असतं. आणि दुसरं आहे इनकॉन्टिन्युअस, म्हणजे संडासला बऱ्याच वेळा मूळव्याध आल्यामुळे ते कंट्रोल गेल्यासारखं वाटतो. हे जेव्हा अंग बाहेर येतं त्यामुळे हा त्रास होतो. फार कमी प्रकारचा हा इनकॉन्टिन्युअस, जास्त काही नसतो जसा बाकीच्या पेशंटला असतो, बाकीच्या आजारामध्ये असतो. पण ह्यामुळे इनकॉन्टिन्युअसमुळे बऱ्याच वेळा क्वालिटी ऑफ लाईफ थोडीशी कॉम्प्रोमाइज होते. त्यामुळे हा इनकॉन्टिन्युअस हा एक पुढचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. दुसरं आहे प्युरायटिस, म्हणजे त्या जागेवर खाज येणे. बऱ्याच वेळा पेशंटला मूळव्याधचा भाग बाहेर आल्यामुळे त्याचा ओलावा तयार होतो आणि त्या ओलाव्यामुळे पेशंटला जागेवर सारखी खाज आल्यासारखी वाटते, खूप इचिंग होते, असा त्रास होतो. काही वेळा हाच त्रास वाढल्यानंतर जेव्हा मूळव्याध असतो त्यावर सुपरइम्पोज काय आजार झाला किंवा फिशर झालं, चीर पडली, तरी ते पेन हा त्रास पण होऊ शकतो. कारण पेन हा फारच अनकॉमन सिम्पटम आहे पाईल्समध्ये, पण जेव्हा हा तयार होतो तेव्हा त्याचा पुढची स्टेप गेलेली आहे असं लक्षण कळतं. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर चेतन म्हस्के आपल्याला करतायत. तर मूळव्याध, समज, गैरसमज या संबंधी सर मार्गदर्शन करतातच आहेत, पण जरीही तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर सध्या स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. हडपसर येथे सरांचं हॉस्पिटल आहे, तिथे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेट देऊ शकता आणि सध्या जे संपर्क क्रमांक स्क्रीनवरती दिसत आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही सरांची अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता किंवा सरांचं मार्गदर्शन तुम्ही टेलिफोनिक माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. कार्यक्रमात वेळ होते एक छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी.
ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मूळव्याध, समज, गैरसमज याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर चेतन म्हस्के सर. आपण पुन्हा चर्चेकडे वळूयात. सर, पण या आजाराचं निदान कसं करायचं? निदान करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिस्ट्री झाली. त्यानंतर काही तपासण्या आहेत ज्यामध्ये आपण परेक्टल एक्झामिनेशन करतो. त्यामध्ये मूळव्याधचा भाग किती आहे, वाढला, आतमध्ये गाठ आहे का, मूळव्याध किती मोठा आहे, पेनफुल आहे का, हे कळतं. सेकंड स्टेप असते प्रोक्टोस्कोपी. एक छोटासा प्रोक्टोस्कोप असतो जो ओपीडी बेसवर आपण आत टाकून आतमधल्या कुठल्या प्रकारचा स्टेज आहे त्या प्रकारे आपण तो आजार करतो. बऱ्याच वेळानंतर आपण कोलोनोस्कोपी म्हणजे दुर्बीण तपासणी करतो. प्रत्येक पेशंट TCच्या वर 35च्या वर असेल, विथ पाईल्स असेल तर त्याला कोलोनोस्कोपी ही फार महत्त्वाची असते. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आतमध्ये काय कारण आहे हे शोधणं गरजेचं असतं. गाठ आहे, कॅन्सर आहे का नुसतं मूळव्याध ट्रीटमेंट करणं आहे हे बघावं लागतं. त्यामुळे आतलं कारण बघण्यासाठी कोलोनोस्कोपी जी डे केअर प्रोसिजर असते, औषध देऊन आपण ती तपासणी केली जाते, ही तपासणी महत्त्वाची ठरते. पुढचं आहे ते MR डिफिकोग्राफी, म्हणजे एक MRI तपासणी आहे ज्यामध्ये आपल्याला जो बाहेर येणारा भाग आहे तो मूळव्याधचा भाग आहे का प्रोलॅप्स आहे. कारण ट्रीटमेंट फरक पडते. जर मूळव्याध बाहेर येणारा असेल तर ट्रीटमेंट वेगळी आहे, पण जर म्युकोजा आतलं रेक्टल प्रोलॅप्स असेल तर ट्रीटमेंट वेगळी आहे. हे डिफरन्शिएट करण्यासाठी MR डिफोग्राफीचा तपासणी आपण केली जाते. अगदी सर, पण यावर काय काय उपचार पद्धती नेमक्या अवेलेबल आहेत त्याबद्दल थोडंसं विस्तृतपणे सांगा. ट्रीटमेंट करताना पहिलं म्हणजे सर्वात महत्त्वाचे स्टेजेस माहिती पडल्या पाहिजेत. स्टेज 1 to 4 स्टेजेस असतात. ट्रीटमेंट त्यानुसार फार फरक पडतो. 1 जेव्हा असते म्हणजे जेव्हा फक्त रक्तस्राव असतो. सेकंड असते तेव्हा ते मूळव्याधचा भाग बाहेर येतो, आत जातो. थर्ड वेळा ते बाहेर येतो पण तो आत ढकलावा लागतो. आणि चौथ्या वेळी तो पूर्ण भाग बाहेर आलेला असतो. हे का महत्त्वाचं आहे? कारण ह्याच्यावर ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. फर्स्ट आणि सेकंड स्टेज असेल तर त्याला युजली आहाराने आणि गोळ्यांनी ट्रीटमेंट बऱ्यापैकी होते. आहार म्हणजे हाय फायबर डाएट, व्हीट, भरपूर सारे फळं, बीन्स आणि वॉटर इनटेक. ह्या गोष्टी अवॉइड करायच्या ज्या आपल्या स्किनवर मांडलेल्या आहेत, ज्यामध्ये फास्ट फूड आहे, लॉट ऑफ नॉन व्हेजिटेरियन आहे, बेकरी आयटम्स आहेत, लॉट ऑफ मिल्क आहेत, अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहेत. ह्या गोष्टी आपण अवॉइड केल्या तर हा त्रास आपल्यापैकी बऱ्यापैकी कव्हर होतो. तिसरं भाग आहे सिटिंग पोश्चर, म्हणजे कमोडवर आपण जसं बसतो तेव्हाची पोश्चर जर दुसरा स्लाईट चेंज केला, पायाखाली जर आपण स्टूल ठेवला, तो जो अँगल जो चेंज होतो त्या अँगलमुळे बऱ्याच वेळा मोशन साफ व्हायला त्रास होत नाही आणि त्यामुळे मूळव्याधचं स्टेज तिथेच हॉल्ट होते, पुढे वाढत नाही. ह्याच्या पुढे काही गोळ्यांचा उपचार करतो आपण, काही आहारातल्या गोष्टी आणि काही गोष्टींनी बऱ्यापैकी हा फरक पडतो. नंतर सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेजसाठी लेझर सर्जरीचा उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये आम्ही ही OPD बेसिसवर ट्रीटमेंट होते. लेझरचा प्रोब आत टाकून आतमध्ये आपण जे मूळव्याधचा भाग आहे तो आतला त्यात जाळला जातो. लेझर ट्रीटमेंट ही फारच योग्य ट्रीटमेंट आहे फर्स्ट सेकंड डिग्री पाईलसाठी. शॉर्ट टाईम आहे हॉस्पिटलमध्ये, पेनलेस आहे, रिकरन्स रेट खूपच निग्लिजिबल आहे, ब्लड लॉस खूपच कमी आहे, फास्ट रिकव्हरी होते. पेशंटला आज ॲडमिट केलं तर आम्ही आयदर संध्याकाळी किंवा नेक्स्ट डे डिस्चार्ज केलं होतं. 2-3 दिवस पेशंटने आराम केला की थर्ड डेपासून पेशंट युजली रेग्युलरली कामाला लागतो. पुढची पद्धती आहे ती म्हणजे आहे स्टेपलर, ज्यामध्ये आपण सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ डिग्रीच्या मूळव्याधापर्यंत ट्रीटमेंट होऊ शकते. यामध्ये आपण डेंटेट लाईन मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हणजे पेनलेस एरियामध्ये ऑपरेशन करतो, त्यामुळे ते पेन होत नाही. आतला आपण एक स्ट्रिप भाग काढला जातो जेणेकरून जो खाली आलेला भाग आहे तो वर ओढला जातो आणि मग मूळव्याधचा अंग जो बाहेर आहे तो आत ओढल्या गेल्यामुळे रिकरन्स होत नाही. 3 डिग्री म्हणजे पूर्ण गोलाकार पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे मिनिमल चान्सेस ऑफ रिकरन्स आहेत. संडासचा कंट्रोल जात नाही या दोन्ही प्रकारामध्ये, म्हणजे लेझरने करू किंवा स्टेपलरने करू, दोन्ही प्रकारामध्ये संडासचा कंट्रोल जात नाही. रिकरन्स चान्सेस खूपच कमी आहेत. अर्ली डिस्चार्ज फ्रॉम हॉस्पिटल आहे, फास्टर हिलिंग आहे आणि स्पीडी रिकव्हरी आहे. तर अशा या 2-3 पद्धतींनी आहार, लेझर आणि स्टेपलर आणि काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन या गोष्टींनी मूळव्याध कंट्रोल आणि प्रिव्हेंट करता येतो. अगदी सर, उपचार पद्धती तुम्ही सांगितल्या, मात्र आपल्याला मूळव्याध टाळायचाच असेल, मूळव्याध होऊच नाही यासाठी काही करता येतं का? मूळव्याध होऊच नाही यासाठी करता येईल म्हणजे मी ज्या मगाशी रिस्क फॅक्टर म्हटल्या, कॉझिटिव्ह फॅक्टर म्हटल्या, त्या जर आपण टाळल्या, म्हणजे आपण जर कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट केलं, हाय फायबर डाएट घेतला, मोशनला जाणं म्हणजे उशिरा थांबलो गेलोच नाही, डिले केलं मोशनला, ते टाळलं. वेट ओव्हरवेट असाल तर ते वेट लूज केलं, त्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज, आहार, विहार या 2 गोष्टी, फास्ट फूडचं सेवन, बिंज इटिंग ह्या गोष्टी बंद केल्या, वॉटर इंटेक वाढवला, हाय फायबर इंटेक वाढवला, तर ह्या गोष्टी बऱ्याच वेळा प्रिव्हेंट होतात. आणि सर्वात महत्त्वाचं पुढचं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट.
मग ती तुम्ही सोशल अवेअरनेस असेल, एक्सरसाइज असेल, ब्रिदिंग टेक्निक असेल, योगासनाचा बऱ्याच वेळा फार मोठा उपयोग होतो. जेव्हा आपण आतलं बंद करतो, कपालभातीमध्ये असं वापरलं जातं, त्या एक्सरसाइजला आम्ही आमच्या भाषेमध्ये किगल एक्सरसाइज असं म्हणतो, ज्यामध्ये आपण संडासची भाग आत ओढला जातो. या व्यायामामुळे आतले मसल टोन वाढल्यामुळे बऱ्याच वेळा ऑकरन्स आणि रिकरन्स कमी होतो. अगदी सर, एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे की याचा आर्थिक खर्च नेमका किती असतो आणि यामध्ये काही इन्शुरन्स अवेलेबल आहे का? नॉर्मल पीपल, सामान्य माणूस हा करू शकतो का? तसा विचार केला तर ह्याचा आर्थिक खर्च एवढा जास्त नाहीये जितका तुम्ही ह्या अंगावर काढून आणि गोळ्या घेऊन आणि ह्यामुळे बुडणाऱ्या दांडीमुळे जो खर्च आहे त्याच्या तुलनेने हा खर्च खूपच कमी आहे. इन्शुरन्स पॉलिसी जर 2 वर्षाच्या वर असेल, कव्हर असेल, तर हा आजार, लेझर आणि स्टेपलर दोन्ही आजार इन्शुरन्समध्ये कव्हर होतो. खर्च जास्त नाहीये. खर्च हा योग्य प्रत्येक पेशंटला झेपेल इतकाच आहे. आणि जर ओपनचा ऑपरेशनचा विचार केला तर त्यामध्ये होणारा लॉस ऑफ कंट्रोल, जखम, सुट्ट्या आणि पेन हा जर विचार केला तर हा खर्च खूपच तुलनेने निग्लिजिबल आहे. अगदी सर, तर खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर चेतन म्हस्के यांनी आपल्याला केलेलं आहे. पण तरीही तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते आवर्जून नोट करून घ्या. नक्कीच सरांना संपर्क करा. त्यावर तुमच्या शंकांचं सगळं निरसन सर नक्कीच करतील. तुम्हालाही मूळव्याधाच्या त्रासामधून मुक्त व्हायचं असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते नोट करून घ्या. सरांचा पत्ताही सध्या स्क्रीनवरती दिसतोय. तुम्हाला सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल, प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही इथे जाऊ शकता. हडपसर येथे सरांचं हॉस्पिटल आहे, तिथे जाऊन तुम्ही सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. आणि टेलिफोनिक मार्गदर्शनासाठी किंवा अपॉइंटमेंटसाठी सध्या जे संपर्क क्रमांक तुम्हाला दिसत आहेत ते आवर्जून नोट करून घ्या आणि सरांना संपर्क करा. तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्ही.